मुळात एक पत्रकार म्हणून किंवा एक संपादक म्हणून कोण कोण सामाजिक काम करतं आणि मनापासून तळमळीने कोण काम करतं याच्यावर आमचं बारीक लक्ष असतं. तसंच स्नेहालवर आमचं लक्ष आहे काही दिवसापासून. आणि देवेंद्र गंभीर तर आहेच, त्याच्यानंतर महेश पवार आहेत, आणखी दुसरे देवेंद्र आहेत, यांच्याही विषय आम्ही ऐकून असतोच. तर इथे हा कार्यक्रम आयोजित करण्याची कल्पना सुचली आणि ती पाटील सरांनी उचलून धरली. मला याचं खूपच कौतुक वाटते, कारण पोलीस दल हे फार वृक्ष म्हणून ओळखलं जाते आणि तिथे काही भावनेला थारा नसतो, फक्त कायदा आणि कायदा एवढंच माहिती असते. पण शिस्तीमध्येही लोकप्रियता कशी राखता येते हे पाटील सर आणि त्यांच्या लोकांनी दाखवून दिलं, कारण तुम्ही एवढ्या टाळ्या वाजवल्या. मुळामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट आधी सांगून देतो, जी मी विषयीचं पॉलिटिक्स आणि दुसरं एक त्याचं नाव मला आठवत नाही, ते पण एक चांगलं पुस्तक आहे. तर ते पाळीचं पॉलिटिक्स नावाचं पुस्तक जिनी लिहिलं आहे, ती डॉक्टर आहे ऐश्वर्या रेवाळकर आणि माझी चांगली मैत्रीण आहे. ती मला बस्तरमध्ये भेटली. असं वाटते की तुमची जी काही सरावाची वेळ आहे, तो काही तुम्हाला वेळ मिळतो त्या वेळात ही पुस्तकं वाचावी. कारण पोलिसांच्या आया आपल्याला सगळ्यांना जाणवल्या. तुम्ही एक 4 वर्षांनी तेव्हा लहान असाल, पण तुम्ही करोनाचा काळ सगळा अनुभवला आहे. आणि कितीही सरकारने सांगितलं की 8 तासाची ड्युटी आहे, पण ती 8 तासाची कधीच ड्युटी असतं, ते धाडस असतात. तर हे टाळायला हवं, याच्याविषयीची जागृती व्हायला हवी, याच्याविषयीचा मोकळेपणा आपल्या मनामध्ये निर्माण व्हायला हवा. याच्यासाठी सगळ्या गोष्टी आपण वाचल्या पाहिजे, बोललं पाहिजे. त्याच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला. मला असं वाटतं की ही खूपच चांगली मूव आहे आणि असे कार्यक्रम झालेच पाहिजे. नुसतं